श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळूवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. शांत मनाने आपलं लक्ष आपल्या उपास्य दैवतेवर आपण आणत आहोत. प्रभू रामरायांची हातामध्ये धनुष्य बाण घेतलेली मूर्ती, प्रसन्न मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणलेली आहे. प्रसन्न मुद्रेने, सुहास्य वदनाने प्रभू रामराया आपल्याकडे पाहत आहेत. आपण हे नाम घेत प्रभूंच्या मूर्तीकडे ध्यान केंद्रित करीत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हळुवारपणे भगवंतांच्या चरणी आपण माथा टेकवत आहोत आणि नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांच्या चरणकमलावरती आपण आपलं ध्यान केंद्रित करणार आहोत. आणि चरणांवरती ध्यान केंद्रित करता करता प्रभूंच्या गुणांचं चिंतन करीत त्या गुणांवरती ध्यान केंद्रित करणार आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांचे गुण आठवताना संयम हा गुण आपल्या समोर आलेला आहे. त्या संयमावरती आज आपण ध्यान केंद्रित करणार आहोत. त्या चरणांवरती ध्यान केंद्रित करणार आहोत. चरणांवर ध्यान केंद्रित करून प्रभू रामरायांचं चरण आपण आठवणार आहोत. प्रभू रामराया कोणकोणत्या प्रसंगातून गेलेत याचं चिंतन करीत करीत आपल्यामध्ये तसा संयम यावा म्हणून आपण प्रभू रामरायांच्या चरणी
नाम घेत प्रार्थना करीत आहोत. नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांच्या आचरणामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये, वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, बघण्यात, कर्म करण्यात सगळ्यामध्ये दिसून येतो तो म्हणजे संयम. संयम म्हणजेच पूर्ण विचार करून, विवेकाने, विवेकबुद्धीचा वापर करून एकेका गोष्टींवरती ताबा मिळवत जाणे, त्यासाठी प्रयत्न करणे. यासाठी लागणारा, आवश्यक असणारा संयम हा संयमातूनच शिकायचा आहे. संयम हा शब्दच आपल्याला संयम शिकवणार आहे. यम, नियम या गोष्टी ज्या आपण बघतो, एखादा नियम आपण घेतो आणि तो पार पडण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो, त्यासाठी आपल्यापाशी संयम असावा लागतो. तो संयम प्रभू रामरायांच्या चरणी माथा टेकवून आपण संयमाची कृपा करावी अशी प्रार्थना करीत आहोत. नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामराया म्हटले की आपल्याला आठवतं, राज्याभिषेक होणार. सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्याही मनात आनंद आलेला आहे. प्रभू रामरायांचा राज्याभिषेक उद्या होणार आहे. आणि अचानक पिताश्रींनी बोलवलेलं आहे आणि कैकेयी मातेच्या वचनपूर्तीसाठी वनवासात जायला सांगितलेलं आहे. इतका मोठा हा आघात त्याने संयमाने झेललेला आहे. कुठेही त्रागा नाही. पित्याला, मातेला दुर्वचन केलेली नाहीत. संयमाने सर्व काही स्वीकारलेलं आहे. अशा अनंत गोष्टी, खरं तर इतक्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत नाहीत. आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग हे त्या मानाने खूपच छोटे असतात. तरी आपण संयम हरवून बसतो, दुरुत्तर करतो, त्रागा करतो. हे प्रभू रामराया, कोणत्याही प्रसंगात आमचा संयम ढळू नये अशी शक्ती आम्हाला द्यावीस. तुझ्या संयमात आम्हाला आमचा संयम बघता यावा आणि तो आमच्या आचरणात यावा, म्हणून आम्ही नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम.
आयुष्यात कित्येक प्रसंगात आपण ठरवतो एक, होतं दुसरं. त्यावेळेला मनाची होणारी घालमेल, मनाची अस्वस्थता, या सगळ्या गोष्टी संयम नसल्यामुळे होतात. त्यामुळे जे आपल्या समोर येईल ते शांतपणे बघायचं, त्याचा स्वीकार करायचा. हा संयम आपण शिकायचा आणि तो वाढवायचा आहे. म्हणून आपण नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. आपल्या मनात भाव ठेवूया. हळूहळू आपल्या मनामध्ये संयम जागृत होत आहे. तो जागृत झालेला आहे. सद्गुरु कृपेने, सद्गुरूंच्या चरणी आपण जेव्हा गेलो तेव्हाच संयमाचं बीज रोवलं गेलेलं आहे. ते आपण फुलवायचं आहे. प्रत्येक गोष्टीत आपला संयम टिकावा म्हणूनच आपल्याला सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे. ते आपण अतिशय संयमपूर्वक, संयमित आवाजात, गोडव्याने, प्रेमाने घेत राहायचं आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. असं हळुवारपणे संयमित नाम घेत गेलो असता ज्या वृत्तींमध्ये बदल झालेला आहे, ज्या वृत्ती अस्थिर झालेल्या आहेत, त्या स्थिर होत जातात. आपला संयम वाढवण्यासाठी सतत नाम घेत राहायचं आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. कोणतीही गोष्ट आपल्या मनात आली की ती तात्काळ पूर्ण व्हावी. एखादी गोष्ट आपल्या मनात भरली की ती तात्काळ आपल्याला मिळावी, असा आपला मानवी स्वभाव असतो. पण आपले सद्गुरू सांगतात, योग्य त्या वेळी योग्य ते सर्व काही तुला मिळेल. या वचनावर दृढ भाव ठेवून नाम घेत गेलो तर आपला संयम वाढत राहतो आणि निश्चित ध्यानाला बसण्यापूर्वीचा जो संयम होता त्यामध्ये कणाकणाने वाढ होत चाललेली आपल्याला जाणवत आहे. म्हणून नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रभू रामरायांचं चालणं सुद्धा किती संयमित होतं. धीमेपणाने, शांतपणाने, विश्वासाने प्रत्येक पाऊल उचलून दमदारपणे रोवलेलं आहे आणि मगच ते पुढे गेलेले आहेत.
असंच विश्वासाने पाऊल उचलायचं आणि पूर्ण संयमाने पुढचं पाऊल टाकायचं. हा चालण्यातला संयम सुद्धा आपल्याला प्रभू रामरायांकडून शिकायचा आहे. शांत, संयमित, डौलदार चालणं प्रभू रामरायांकडून शिकायचं आहे. श्री राम जय राम, जय जय राम. कोणचंही पाऊल घाईघाईने पुढे न बघता टाकायचं नाही. शांतपणे आपली नजर भूमीकडे ठेवायची, पाऊल उचलायचं आणि मी योग्य मार्गावर चाललेलो आहे ह्या विश्वासाने, संयमाने पाऊल टाकायचंय. माझं पाऊल कोणत्याही अयोग्य मार्गाकडे वळणार नाही. कुठलीही वाकडी चाल मी चालणार नाही. हा संयम मनामध्ये ठेवायचा आहे आणि आपला मार्ग जाणून घेऊन पुढे चालत राहायचंय. म्हणून नाम घेऊया, श्री राम जय राम, जय जय राम. प्रभू रामरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं चालणं म्हणजेच आपलं आचरण आपण सुधारायचा प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न करताना सुद्धा आतताईपणा येऊ नये. पूर्ण संयम ठेवून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून आपण तो आचरणात आणणार आहोत. म्हणून असा संयम वाढवण्यासाठी नाम घेऊया. नामात प्रभू रामराया आपले सद्गुरू आपल्या बरोबर आहेत हा भाव मनात ठेवून नाम घेऊया. श्री राम जय राम, जय जय राम. वनवासाला निघताना राजमहालातील वस्त्र वगैरे सोडून द्यावे लागले. सगळे सुखोपभोग सोडून द्यावे लागले. वल्कल धारण करावं लागलं. हे सगळं होत असताना कुठेही संयम ढळलेला आपल्याला दिसून येत नाही. या मोठ्या गुणावरती आपण आपलं ध्यान आज केंद्रित केलेलं आहे आणि प्रभू रामराया आपल्या चरणांवरती ध्यान केंद्रित करून आमचा संयम वाढवायचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याला यश देणं आपल्या हातात आहे. म्हणून आपल्या चरणी माथा टेकून शरणागत भावाने नाम घेत आहोत. रामराया आम्हाला संयमी होता येऊ दे. आमचा संयम वाढत राहू दे. श्री राम जय राम, जय जय राम. प्रभू रामरायांची वाणी अतिशय मधुर होती. कोणताही कठोर शब्द प्रभू रामरायांच्या मुखातून आलेला नाही. प्रत्येकामध्ये
परमेश्वर पाहात कोणाचंही अंतःकरण न दुखवता आपली वाणी मधुर करून घेण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. ती आपण प्रभू रामरायांकडून शिकत आहोत. वाणीचा संयम राखण्यासाठी नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. आमच्या वाणीवरती हळूहळू संयम आलेला दिसून येत आहे. प्रत्येक शब्द ताबून सुलाखून आम्ही बघत आहोत. कोणाचं मन दुखावलं जाणार नाही ना, हा सावध विचार मनात ठेवून संयमाने आम्ही बोलत आहोत. प्रत्येक शब्द संयमाने उच्चारित आहोत आणि त्यासाठीच नाम घेत आहोत. हे नामच संयम ठेवायला, संयम वाढवायला मदत करत आहे. कोणताही शब्द बोलताना आधी श्रीराम म्हणून नाम घ्यावं आणि मगच बोलायला सुरुवात करावी. आपोआप वाणीवरती संयम यायला लागतो. म्हणून नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. आता ही वाणी आपल्या मुखात आहे. मुखाने आपण भोजनही ग्रहण करतो. ते भोजन ग्रहण करताना सुद्धा आपल्याला पूर्ण संयम ठेवता आला पाहिजे. आवश्यक तेवढंच भोजन घेण्याचा संयम ठेवता आला पाहिजे. सात्विक भोजन स्वीकारण्याचा संयम ठेवता आला पाहिजे. त्यासाठी आपण प्रभू रामरायांचं आचरण आठवूया. वनवासात असतानाही जे राजमहालात पक्वान्नाचं भोजन मिळत होतं त्याची आठवण न ठेवता जो काही फलाहार कंदमुळं मिळतील त्यावरती आपली भूक भागवणं हा संयम त्याने 14 वर्ष राखलेला आहे. हा संयम आठवून आपण नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. सात्विक अन्न घेऊन सात्विक विचार ठेवायचे. हा संयम आजपासून आपण वाढवणार आहोत आणि हा संयम आपण कायम टिकवणार आहोत. असा संयमाचा नियम आज आपण घेणार आहोत. माझ्या वाणीने, मुखाने सर्व काही संयमित ग्रहण करावं म्हणून आपण नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम.
वनवासात जावे असा आदेश पित्याने केल्यानंतर मुखातून कोणतेही वाईट शब्द बाहेर आलेले नाहीत. हा संयम आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला आठवता आला पाहिजे आणि त्या संयमाने आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणून नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. वनवासातून आल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्रांनी आधी कोणाची भेट घेतली तर कैकेयी मातेची भेट घेतली. ज्या कैकेयी मातेमुळे 14 वर्ष वनवास भोगावा लागला, त्या कैकेयी मातेबद्दल कोणताही राग नाही, द्वेष नाही, मनामध्ये कोणताही किंतु नाही किंवा आकस नाही. पूर्णपणे या सर्व गोष्टींवरती संयम ठेवून प्रथम कैकेयी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. हा संयम आपल्याला आपल्या आयुष्यात आणता आला पाहिजे. एका क्षणात आपण कोणी काही बोललं म्हणून मनाचा त्रागा करून घेतो. आदळआपट करतो, बडबड करतो, चिडचिड करतो. त्यावेळेला आपल्याला संयम आठवत नाही आणि त्या संयमाचं स्मरण राहावं म्हणूनच आपल्याला सद्गुरूंनी रामनाम घ्यायला सांगितलेलं आहे. तो संयम आपल्यामध्ये पूर्णपणे उतरावा म्हणून आपण नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांच्या चरणावरती माथा टेकून आपण हा संयम त्यांच्या चरणी मागत आहोत आणि प्रभू रामराया भरभरून आपल्याकडे संयम पाठवत आहेत. आपले भाव जागृत झालेले आहेत. तो संयम आतमध्ये आलेला स्पंदनातून आपल्याला जाणवतो आहे. संपूर्ण शरीरात स्पंदन, रोमांच जागृत झालेले आहेत. शहारे आलेले आहेत. म्हणजेच आपल्या प्रत्येक पेशींवरती हा संयम आता स्थिरावलेला आहे. प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये सुद्धा हा संयम स्थिरावलेला आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सुद्धा संयमित, सुरळीत होत आहे. मनातले विचार संयमित झाल्यामुळं मन सुद्धा शांत झालेलं आहे. आणि म्हणून आपण नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांच्या हातांकडे पाहिलं म्हणजे त्यांची कर्म पाहिली तर तिथे सुद्धा आपल्याला संयम दिसून येतो.
प्रभू रामरायांच्या बाहूंमध्ये प्रचंड ताकद आहे, परंतु ही ताकद कधीही दुर्बळांच्या विरुद्ध त्यांनी वापरलेली नाही. हा त्यांचा मोठा संयम आहे. दुर्बळांचे, सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे म्हणजे दुर्विचारांचा, दुर्वर्तनाचा नाश करणे, हेच प्रभू रामरायांचे ब्रीद होते. आणि यासाठीच संयम आवश्यक असतो. आणि तो संयम प्रभू रामरायांच्या बाहूंवर लक्ष केंद्रित करून आपण मिळवत आहोत आणि नाम घेत आहोत. श्री राम जय राम, जय जय राम. आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्या कर्मामध्ये संयम ठेवून शांतपणे आपण ते कर्म करीत आहोत. उगीचच केल्यासारखं केलंय, करून टाकलंय असा आतताईपणा न करता प्रत्येक कर्म कसं सात्विकतेने पार पाडता येईल, निरपेक्ष भावनेने पार पाडता येईल, याचा विचार करून मनाचा संयम वाढवून शांतपणे आपण कार्य करीत आहोत. आणि इथून पुढे अखंड असाच संयम ठेवून प्रत्येक कर्म आपण करणार आहोत, असं आज आपण भगवंतांना वचन देऊया. आपण असा नियम घेऊया. म्हणून प्रभूंच्या चरणी माथा टेकवून नाम घेऊया. श्री राम जय राम, जय जय राम. आपल्या वागण्या, बोलण्यात, चालण्यामध्ये संयम आहे, तसाच आपल्या नजरेमध्ये सुद्धा संयम असायला हवाय. बाह्य गोष्टींच्या आकर्षणातून नको नको त्या गोष्टींकडे आपली नजर वळली जाते. त्यावर पूर्ण संयम ठेवून अशा अनावश्यक गोष्टींवरनं आपली नजर काढून घ्यायची आहे आणि ती भगवंतांच्या मुखाकडे आपल्याला वळवायची आहे. म्हणून आपण मुखावरती ध्यान केंद्रित करून नाम घेत आहोत. श्री राम जय राम, जय जय राम. फक्त नजरच आपल्याला अयोग्य गोष्टींवरून काढायची आहे असं नाही, तर आपली दृष्टी सुद्धा कशी स्वच्छ ठेवता येईल यासाठी या संयमाचा आपण वापर करणार आहोत. म्हणजेच एखाद्याकडे आपण एखादा माणूस आणि त्याला काहीतरी आपण चांगली वाईट अशी उपाधी लावतो. ही दृष्टी आपल्याला बदलायची आहे आणि मनावर संयम ठेवून प्रत्येकातलं रामरूप आपल्याला बघायचं आहे. तरच आपली दृष्टी सुद्धा संयमित होईल. म्हणून प्रभूंच्या चरणी आपण माथा टेकवून संयमित दृष्टीची याचना करीत आहोत, संयमाची याचना करीत आहोत आणि नाम घेत आहोत. श्री राम
जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम. आपला नजरेचा दृष्टीचा विचार चालला आहे. सध्या बाह्य आकर्षण खूप आहेत. टीव्ही, मोबाईल, स्क्रीन अशा अनंत गोष्टी उगीचच आपण निहाळत असतो. ज्या गोष्टीतून आपलं मन अशांत होतं, उगीचच आपण समोर चाललेल्या गोष्टींचा विचार करत त्याच्यामध्ये गुंतत राहतो. या गोष्टींची गरज आहे का याचा विचार करून या सर्व गोष्टींवरती संयमाने बाजूला होण्याचं आपल्याला शिकायचं आहे. आणि फक्त भगवत चिंतनाकडे आपलं लक्ष राहील, आपली नजर राहील, आपली दृष्टी राहील, असा संयम आपल्याला बाळगायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना आता खरोखर भगवंतांच्या मूर्तीचं लक्ष ध्यान करायची सवय लागली आहे. त्यायोगे आपल्या मनामध्ये पूर्णपणे संयम भरून राहिलेला आहे. असा पूर्ण भाव ठेवायचा, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट संयमाने बघायची, ऐकायची, करायची, याचा प्रयत्न करायचा. आपला संयम कुठेही सुटू द्यायचा नाही, हा पण प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपण भगवंतांच्या चरणी माथा टेकून नमस्कार करून नाम घेत आहोत. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम. असा संयम आपल्या मनामध्ये जेव्हा पूर्णपणे भरून राहतो, तेव्हा आपण पूर्णपणे निर्भय होतो. आपल्या मनामध्ये धैर्य भरून राहतं, साहस निर्माण होतं आणि कोणत्याही गोष्टीचा प्रतिकार न करता आपण एक एक गोष्ट सहन करू शकतो. म्हणून ह्या यम नियम संयमाची गरज आपल्याला असते. म्हणून आपण नियम घेऊया की सतत नामस्मरण करीत मनावर संयम ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून नाम घेऊया, श्री राम, जय राम, जय जय राम. हे नाम सुद्धा घेताना अतिशय संयमपूर्वक घेतलं पाहिजे. भरा 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 नाम घ्यायचंय. कसं तरी नाम संख्या पूर्ण करायची आहे. या मागे न धावता शांतपणे, संयमाने, धीराने, श्रद्धेने
निष्ठेने नाम घेण्याचा प्रयत्न करायचा. आपला संयम क्षणोक्षणी वाढत चाललेला आहे, हा भाव सतत मनात ठेवायचा आणि नाम घ्यायचं अतिशय शांतपणे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेत घेत प्रभू रामरायांच्या संपूर्ण मूर्तीवरती आपण ध्यान केंद्रित केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण मूर्तीमधून संयमाची ऊर्जा आपल्याला मिळत आहे. ती भरभरून आपण घेऊया. स्पंदन येत आहेत. संयमाचा लोट आपल्यापर्यंत येतो आहे. अंतरंगामध्ये संयम पूर्ण भरून राहिलेला आहे. आणि आता पूर्णपणे आयुष्य आपण संयमित वृत्तीने जगणार आहोत. असा भाव मनामध्ये ठेवूया. प्रभू रामरायांच्या कृतीतून संयम शिकूया. त्या गुणाचं चिंतन करूया. आणि परत एकदा हळुवारपणे शरणागत भावाने प्रभू रामरायांच्या चरणी माथा टेकून अनन्य भावे वंदन करूया. नतमस्तक होऊया आणि नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. आणि प्रभू रामरायांना सांगूया, प्रभू रामराया, आमचा संयम ढळू न देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत राहू. त्या प्रयत्नासाठी तूच आम्हाला शक्ती देणार आहेस. योग्य त्यावेळी तूच आम्हाला संयम शिकवणार आहेस आणि संयमात राहायला शिकवणार आहेस. आमचा संयम वाढवणार आहेस. या भावनेने परत तुझं नाम घेऊन आजच हे ध्यान तुझ्या चरणी अर्पण करीत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. तीनदा नाम घेऊन तो संयम आपल्यामध्ये स्थिरावला आहे असा भाव ठेवूया. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. संयम आपल्यामध्ये पूर्णपणे स्थिरावलेला आहे. अशा भावनेने सद्गुरूंना वंदन करूया. सद्गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि हळूहळू आपल्या हातापायांची बोट हलवून हात नमस्कारासाठी जोडूया. हातावर हात चोळूया आणि डोळ्यांवर धरूया. आणि पूर्णपणे संयम ठेवून हळूहळू डोळे उघडूया. श्रीराम
जय राम जय जय राम.